Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचं मात्र आज कोल्हापूर जिल्ह्याचा जो दौरा होता हा काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहुल गांधी म्हणजे आज आणि उद्या अशा 2 दिवसाच्या दौऱ्यावरती होते। कोल्हापूरमध्ये आज सायंकाळी कसबावाडा परिसरामधला जो भगवा चौक आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार होतं। सायंकाळपर्यंत संपूर्ण तयारी झाली होती। या ठिकाणी अनेक जे ज्येष्ठ काँग्रेसचे अनेक नेते मंडळी आहेत, मंत्री आहेत, ते जे ज्येष्ठ आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले होते आणि कोल्हापूरच्या या कसबावाडा परिसरामध्ये जो पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम होता हा तांत्रिक कारणाने रद्द झाल्याचं या ठिकाणी घोषणा करण्यात आली। खरं पाहिलं तर राहुल गांधी यांचं दिल्लीमधलं जे तिथूनच भरणारं विमान तांत्रिक कारणामुळं तिथून निघालं नाही आणि त्यामुळेच आजचा दौरा कॅन्सल करून उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा या पुतळ्याचं अनावरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण हे केलं जाणार आहे अशी घोषणा सतेज पाटील असतील यांनी देखील करण्यात आलेलं आहे। कोल्हापूरमध्ये आज पुतळ्याचं अनावरण तर उद्या दुपारी 1च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्हणजे जो पुतळा होता याचा आजच्या दिवशी अनावरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दुपारच्या दरम्यान राजश्री शाहू महाराज यांच्या जन्म जो ठिकाण आहे समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी अभिवादन करणार होते आणि संविधान जे संमेलन आहे हे देखील कार्यक्रम ह्या कोल्हापूरमध्ये राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहत होते। तत्पूर्वी त्यांचा आज काही तांत्रिक कारणामुळे विमान हे उडू शकलं नसेल तरी कोल्हापूरमध्ये अनेक लोक या ठिकाणी या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त काँग्रेसचे अनेक बडे नेते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आजचा राहुल गांधीचा कार्यक्रम मात्र हा काही कारणास्तव रद्द केला असला तरी उद्या कार्यक्रम होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक।